आणि एकदा माझा तो एवढ्यासाठी बोलवलाय तिला, माझ्याबद्दल तरी तो चांगलं बोलतो, तुझ्याबद्दल चांगलं बोलतोय, तर तू ऐक. अरे यार. जी रिंगटोन देखील फोनची प्रमोशन अशीच आहे. त्याच्यामुळे मला प्रमोशन हवंय, त्याच्यासाठी मी सरांसाठी काही करायला तयार आहे, चापलुसी करायला तयार आहे. सो तेच माझं काम आहे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास केशरी तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत आता हँडसम बॉईज आहेत. आता ते हँडसम बॉईज का आहेत ते म्हणजे सनई चौघडे ही नवीन मालिका येते आणि त्याच्यामध्ये एक हिरो आणि त्याचा असिस्टंट असे दोघ जण माझ्यासोबत आहेत. कसे आहात? खूप मजेत, मस्ती धमाल सुरू ना आहे. हँडसम. पण हँडसम ते आहातच, ठीक आहे. ते तर फिक्स आहे. ते फिक्स आहे. पुढे आता खूप दमला असाल तरी पण मी तुमचा फार वेळ घेणार आहे आता, त्यासाठी रेडी राहा. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही दोघं मित्र म्हणून आहातच आणि जे आम्ही मगाशी स्किट बघितलं त्यामध्ये ते तू जे घासलेस म्हणजे अक्षरशः पॅन्ट अशी पिळवटून काढले, तर कारण काय? नाही सर खुश तर माझं प्रमोशन एवढंच कारण आहे. माझी रिंगटोन देखील फोनची प्रमोशन अशीच आहे. त्याच्यामुळे मला प्रमोशन हवंय, त्याच्यासाठी मी सरांसाठी काही करायला तयार आहे, चापलुसी करायलाही तयार आहे. सो तेच माझं काम आहे. मी मगाशी म्हटलं तसं की पेपर वर्क वगैरे सगळं नंतर, मूळ काम आहे की सरांना खुश ठेवायचं. म्हणजे आता तुझं नशीब आहे की मी तुला त्याच्या बाजूला बसून इंटरव्ह्यू देऊ देतोय. धन्यवाद. पण त्या माणसाला जी मुलींची एलर्जी आहे तरी मी बसून इंटरव्ह्यू घेते, माझी हिंमत बघितली. पण हे सगळं करून मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्ही जे हा व्यक्ती एवढं सगळे प्रयत्न करतोय, काहीतरी होणार आहे का? बापरे, खूप मोठा पॉज नाही आहे. नाही. कुठल्या काही होणार आहे म्हणजे प्रमोशन कुठल्या? होणार आहे का? अच्छा ते ते त्याला जर मी आता सांगितलं तर मी खुश होऊन जाईल आणि मी निघून जाईन इथून. आता तर मी या मोमेंटला तर मी प्रमोशन देत नसतो. अजून त्याला खूप मेहनत करायची आहे प्रमोशन साठी. आता फक्त पॅन्ट घासली, अजून खूप हळूहळू शर्ट घासेन मी, सगळंच घासेन. So, मला खूप अजून खूप ही सुरुवात आहे फक्त. पॅन्ट पासून सुरुवात झालेली. पण खूप छान वाटतंय इथे तुम्हाला सगळ्यांना बघून आणि मगाशी प्रमोशन सुद्धा आणि प्रेस कॉन्फरन्स सुद्धा खूप सुंदर झाली. मेघनाताई सोबत काम करताना तुम्हाला मजा येतच असेल, तुमचे अजून सीन नसतील झाले आय गेस, नाही तरी पण तुम्ही एक्साइटेड आहात कारण ती इतकी गोड आहे त्यामुळे. हो हो ऑब्व्हियसली आपण त्यांच्या आवाजाची जादू आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. जेव्हा कळलं की मेघनाताई हा रोल करतायत, तेव्हा एक वेगळी एक्साइटमेंट होती. कारण आपण असं इतके लहानपणापासून आपण तो आवाज ऐकतोय आणि क्युरिओसिटी असते की तो व्यक्ती कसा आहे. आणि त्यांना बघितल्यानंतर तर असं झालं यार. हा खूप जास्त आय थिंक ती पॉझिटिव्हिटी, तो स्वीटनेस आहे ना, तो कुठेतरी पूर्ण त्या एन्व्हायरमेंट मध्ये तुमच्या आजूबाजूला असतो आणि त्या स्वतः स्वामी भक्त आहेत. त्यामुळे एक ऑरा असतो ना, तो ऑरा इतका प्युअर आहे की तुम्हाला खूप भारी वाटतं त्यांच्यासोबत काम करताना. अजून आमचे सीन्स झाले नाहीयेत, पण ते वाचन रिडिंग सेशन झालं आमचं. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली सेटवर आम्ही एकत्र असतो, गप्पा होतात. तर खूप छान वाटतं, खूप भारी. तू काय म्हणशील, तुझे असं आतून आलेलं की गोड आहे, खूप स्वीट आहे वगैरे असं? अरे म्हणजे काय तू म्हणाला तसंच की तुमच्या सेटवर ना एक पॉझिटिव्ह वातावरण असलं की तुम्हाला नॅचरली काम करताना काहीतरी वेगळं फील होतं. आणि मी आता प्रत्येक माणूस कधीतरी, हाचं कॅरेक्टर जसं रागीट आहे तर तिलाही कधीतरी राग येत असेल, पण तो चेहराच मला इमॅजिन होत नाही, मी बघितला नाही म्हणून कदाचित. पण ती इतकी खुश असते, ती सतत इतकी सगळ्यांना खुश ठेवण्याचे प्रयत्न करत असते. तिने पहिल्याच दिवशी ज्या प्रकारे सांगितलं की आपण सेटवर फॅमिली सारखे वागूया, डबे एकत्र खाऊया किंवा जे काही असेल जेवूया एकत्र, गप्पा मारूया, तर हे कुठेतरी मॅटर करतं. म्हणजे मला सांगायला आवडेल की याच्या आधी मी एकदा एक जेव्हा सिरियल केलेली, त्या सिरियलचा पार्ट होती नंदिताताई. तर ती शी वॉज ऑल्सो लाईक दॅट. तर मला असं वाटतं की या सेटवर तसं कोणीतरी आहे तर ती मेघनाताई आहे, जिने ती वाईब पुन्हा एकदा क्रिएट केली आहे आणि खूप मजा येते त्याच्यामुळे. तिच्याबरोबर सीन झाले नसले तरी आमच्या दोघांचे तिच्या पोरीबरोबर सीन झाले. हे कॅरेक्टर अजिबातच तसं नाहीये. पण फ्रँकली स्पीकिंग चिन्मयी काम करणं ही देखील माझी एक इच्छा होती. आम्ही बऱ्याच आधीपासून ओळखतो, एकांकिकांपासून आम्ही एकत्र एकत्र काम नाही केलं, पण इंटर कॉलेजिएटला आम्ही ओळखायचो. ती एका वेगळ्या कॉलेजला, मी एका वेगळ्या कॉलेजला. तर कधीतरी असं वाटायचं की तिच्याबरोबर पण काम करता यावं. आणि ती ज्या प्रकारे काम करते तर आम्हाला दोघांनाही असं वाटतं की ती खूप अमेझिंग वाईब क्रिएट करते काम करताना. सो आई आणि मुलगी अगदी शोभून दिसतात या बाबतीत. तुम्ही जसं कॅरेक्टर बद्दल बोललात, आता तुझं कॅरेक्टर थोडंसं वेंधळं वाटलं मला. थोडंसं म्हणजे खूपच वेंधळं आहे, मी त्याचं थोडंसं म्हणाले. तो मॅक पेक्षा मॅड आहे. आणि तू एकदम रागीट, एकदम असं करिअर ओरिएंटेड म्हणेन मी तुला. गोल आहेत तुझे की तुला जायचंच नाही ते मोडून कुठे.
पण तरी पण ते साकारताना थोडेसे कुठे कष्ट येतात किंवा आपण थोडं स्वतःला मोल्ड करायला प्रयत्न करतो. तर तुम्ही मोल्ड काय केलंय स्वतःला? बापरे! हा प्रयत्न नाही, नाही. हा प्रयत्न माझ्या बाबतीत मी सांगेन की हा जास्त इंटरनल आहे. हं, कारण मला असं वाटतं की जेव्हा मी सुरुवात करतोय कुठलंही कॅरेक्टर, एक्सटर्नल गोष्टी तर डिरेक्टर म्हणा किंवा तुमच्या फ्रेममध्ये तुम्ही कसे दिसताय, लुक कसा येतोय, कॉस्ट्युम डिपार्टमेंट, ह्या सगळ्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. ते त्यांचं काम करतात आणि आपल्याला त्यामध्ये फिट बसवतात. हं. पण आपली जेव्हा जबाबदारी येते, स्क्रिप्ट हातात आली, कॅरेक्टर हातात आलं, तर त्याचा मेंटल स्टेट हां. काय आहे हे आपल्याला फिक्स करावं लागतं. आणि ते करणं आय थिंक ते चॅलेंजिंग आहे. कारण हे असं कॅरेक्टर, कारण माझा आणि त्या कॅरेक्टरचा दूरदूरपर्यंत संबंध नाहीये. तर असं कॅरेक्टर पहिलं तर इमॅजिन करणं की तो एक असा व्यक्ती की ज्याला मुली अजिबातच आवडत नाहीत. पण एक रिक्वायरमेंट, जसं आम्ही मगाशी आधी बोलत होतो, डिस्कस करत होतो, की तो तितका प्रेमळ सुद्धा वाटला पाहिजे. मग हे जे आहे ना, ते खूप क्लिशे गोष्ट आहे ही. कारण तो असा नाही वाटला पाहिजे हा रागीट आहे आणि इतका रागीट आहे की लोक हेट करतायत. तो विलन नाहीये, निगेटिव्ह नाहीये. पण त्याचा तो एक ट्रेट आहे त्याच्या कॅरेक्टरचा. तर तो कुठून येतो? तो त्याच्या थॉट मधून येतो. तर त्याचा थॉट प्रोसेस काय आहे? सगळ्यात पहिलं आय थिंक इथे काम सुरू होतं थॉटमध्ये. तर मी असं म्हणेन की जो मोल्ड करण्याचा पार्ट आहे, तो इथे जास्त येतो. इंटरनली तो काय आहे? तर आय थिंक आता मी जी प्रोसेस करतोय इंटरनली, ती तुमच्यापर्यंत पोहोचायला त्याची जर्नी तुम्ही जसे अनुभवाल, तसं ते कळत जाईल. कारण एका सीनमध्ये किंवा एका एपिसोडमध्ये ती गोष्ट नाही कळणार, की त्या कॅरेक्टरचं होतं काय आहे. तर इव्हेंच्युअली जसं तो का चिडलाय, त्याचा राग का आहे मुलींवर, हे जसं कळत जाईल, तशी ती प्रोसेस तुमच्यापर्यंत उलगडत जाईल. ओके. तर असं. तू काय म्हणशील? सेम मला पण असं वाटतं की माझ्यासारखं कॅरेक्टर नाही आहे. कारण अगदी सुरुवातीला सांगायचं तर एका एपिसोडमध्ये आम्ही आता शूट केलं त्याच्यात इंग्लिश बोलताना तो खूप चुकतो किंवा हं. काहीतरी गडबड होते किंवा हिंदी बोलताना गडबड होते. तर मला असं वाटतं की मी काही फार ग्रेट इंग्लिश बोलतो, हिंदी बोलतो अशातला भाग नाही. पण बेसिक कळतं किंवा कुठे काय बोलावं हे कळतं. तर असं कॅरेक्टर करायचं की जे थोडंसं अनफिल्टर्ड पण असेल आणि थोडंसं चुकीचंही वागेल कधीतरी नकळतपणे. तर वेंधळं कॅरेक्टर जसं तू म्हणालीस तसं करणं थोडं डिफिकल्ट असतं. पण आय गेस ज्या तालमीत मी तयार झालोय त्यालाही मी कुठेतरी याचं क्रेडिट देईन, की सर झाले, गोस्वामी सर किंवा समीर दादा झाला किंवा इतर कलाकार झाले माझे सहकलाकार. तर आय गेस ते पण कुठेतरी क्रेडिट आहे, की त्यांच्याकडून मी जसं-जसं शिकत आलो होतो, ते कुठेतरी मला आता रिफ्लेक्ट करता येणार आहे स्क्रीनवर. आणि अगेन की राज आणि माझी केमिस्ट्री ज्या प्रकारची आहे, वर्कआउट होते म्हणजे जय आणि मॅकची, तर त्यातूनही कुठेतरी ते ना घडत जाते. तो मला बऱ्याच गोष्टीत हेल्प करतो, की नाही हे असं नाही, हे असं घेतलंस तर जास्त मजा येईल. सो आय गेस अशी ते कॅरेक्टर हळू डेव्हलप होत आहे. जाईल अजून. मलाही सापडत जाईल वेगवेगळ्या गोष्टी. पण आत्ता जेवढं सापडलं ते करायला मजा येते. पण आपण एक म्हणतो की एक बॉन्ड आणि केमिस्ट्री क्रिएट व्हायला थोडा वेळ लागतो. पण मी आता बघते तर तुमच्यामध्ये ती कसं क्लिक मध्ये झाली ती केमिस्ट्री तुमच्या दोघांमध्ये. कारण मी मगाशी आपण एक ऑब्झर्व्ह करतो कुठे गेल्यावरती तुम्ही दोघं असं वाटत नव्हतं की आत्ताच भेटलेत किंवा काहीतरी होतंय. मग तुमच्यामध्ये तो क्लिक कसा झाला किंवा तुमच्यात तसं झालं की अरे अपना तो बनेगा असं? ते तर मी त्याचं सगळं क्रेडिट मी ह्याला देईन. कारण मुळात मी कुठे कोणालाही भेटलो तर मी डायरेक्ट बोलायला सुरुवात करत नाही. मी थोडासा हेजिटेट करतो. मी इंट्रोव्हर्ट आहे खूप जास्त. पण हा भेटला आणि आय थिंक हा आणि चिन्मयी, हं. हे दोघे एवढे गप्पा मारत होते की माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता तिथे बसून ऐकण्याशिवाय. कारण एकाच रूम मध्ये होतो आम्ही. आणि चिन्मय, तिथे चिन्मय. कुठेतरी असं झालं की तो आईस ब्रेक झाला. आणि त्यामुळे मी म्हणेन हे सगळं क्रेडिट यांचं आहे. आणि मी त्याच्यामध्ये असा ओढला गेलोय. पण विच इज अ गुड थिंग. तो सरप्राईज येतो बोल नाही, नाही, बोल नाही. सॉरी. आणि नाही, नाही, एकदा मी माझा खास तो एवढ्यासाठी बोलावलंय तिला, की माझ्याबद्दल तरी तो चांगलं बोलतो, तुझ्याबद्दल चांगलं बोलतोय तर तू ऐक. अरे यार. आई गं! तर बापरे! तर ह्याचं क्रेडिट ह्यांचं आहे की ह्यामुळे यांच्यासोबत ही केमिस्ट्री बनली. आणि त्या दिवशी जेव्हा हे चिडवत होते, तुझ्या जीव रंगल्याचं गाणं गात होते, त्या दिवशी असं मी म्हणेन की ती गोष्ट घडली. आणि नंतर हळूहळू ऑब्व्हियसली विचार जुळतात, आपली थॉट प्रोसेस मॅच होते आणि हं. मग तुमची केमिस्ट्री डेव्हलप होते. कॅरेक्टरचं मी बोलेनच, कारण कॅरेक्टरमध्ये आपण करतोच, कारण आपण प्रोफेशनल ऍक्टर हां, आहोत. हां. जरी खऱ्या आयुष्यात ती केमिस्ट्री जुळत नसली तरी तिथे ती दिसायलाच पाहिजे, हा अट्टाहास असतो आणि ते आपण करतोच सगळेच. पण मी म्हणेन ऑफ स्क्रीन मध्ये ही अशा पद्धतीने केमिस्ट्री झालेली आहे.
आणि तो मला किती असं वाटतंय surprise आहे. की नाही 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 सरप्राईज असं नाही. आय नो की तो माझ्याबद्दल चांगलंच बोलेल. मला मजा आली की त्यांनी चिन्मयी सो पॉइंट इज की केमिस्ट्री मला माहित नाही. खरं सांगू का, आज आता हे जेवढे काही इंटरव्ह्यू झाले याच्यात आपण जेवढ्या वेळा हे बोललात म्हणजे प्रत्येक जण ऑलमोस्ट आम्हाला हे बोललं की हे केमिस्ट्रीवर आता मी विचार करतोय हा तर आत्ता काय आम्हाला जाणवतंय किंवा आम्हाला रिअलाइज होतंय की खरंच ही केमिस्ट्री वर्क होते. खरं सांगायचं तर आम्ही काही एफर्ट्स नाही घेतलेत वेगळे, हे नॅचरली घडलंय. आज आम्हाला रिअलाइज झालंय 12 दिवसांच्या शूट नंतर की आईला ही केमिस्ट्री वर्कआउट होते आणि जे खरं तर आमचं मेन गोल होता केमिस्ट्री वर्कआउट झाली पाहिजे. सो आय होप की लोकांना तुम्हाला जसं हे केमिस्ट्री आवडली आहे आत्ताच्या या छोट्याशा परफॉर्मन्स मधली, तशीच लोकांना सिरियल मधली आमची केमिस्ट्री आवडेल आणि लोक भरभरून प्रेम करतील. येस. मी जाता जाता एकच विचारेन की सनई चौघडे येतच आहे, पण त्यांनी प्रेक्षकांनी का बघावी आणि तुम्हाला का स्पेशली बघावं हे सांगा. कारण आम्ही प्रेक्षकांकडे ऑप्शनच ठेवलेला नाहीये. हो. प्रेक्षकांना जे जे हवं ते सगळं. handsome आहोत. वा वा वा. सो दिस इज द मेन थिंग की या चॅनलवर तुम्ही इंटरव्ह्यू बघताय. तिने सांगितलेलं आहे की आम्ही दोघं हँडसम आहोत आणि याच्या पलीकडे काही कारण असावं असं मला वाटत नाही काहीच नाहीये प्रेक्षकांना. तसं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चॅनलने आणि या प्रोडक्शननी काहीच ऑप्शनच ठेवला नाहीये. तुम्हाला ही सिरियल बघावीच लागेल. एक अप्रतिम स्टोरी, एक वेगळी स्टोरी सध्या चालू आहे त्याच्यापेक्षा. एक अप्रतिम कास्ट, एक अप्रतिम प्रोसेस, एक अप्रतिम डिरेक्शन टीम, अख्खी बॅक्स ऑफ कॅमेरा वर्क करते ती टीम, एक अप्रतिम चॅनल आणि एवढं सगळं कॉम्बिनेशन जुळून आलेलं असताना आणि का कोणाला वाटणार नाही की घरात सनई चौघडे ऐकू यावेत. सनई चौघड्याने एवढा सुखद आवाज, सुखद ट्यून काही नसते माझ्या मते आपल्यासाठी. मी तर वाट बघत असतो की कोणाचं लग्न आहे आणि मला जायला मिळेल आणि मला पण तर तू ते तुझं जर लग्न सुद्धा अटेंड केलं. हो मी यासाठी अटेंड केलं की मला सनई चौघड्यांचे आवाज ऐकू यावेत. तर माझ्या मते ते जर तुम्हाला रोज तुमच्या घरात ऐकू येणार असतील तर का बघू नये. तर मला असं वाटतं झी मराठीच्या रसिक प्रेक्षकांनी आत्ताच्या आत्ता हे ठरवावं की 16 मार्च पासून रात्री 8:30 वाजता सनई एकच चौघडेच सिरियल बघावी, बघावी. सनई चौघडेच बघावी आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावं. थँक्यू. थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू